बोलू राहिले तुम्ही? पैसे नाही म्हणजे बसले कसे काय एसटी तुम्ही? हात दाखवला राजा, मंदात गाडी थांबवली आम्ही. फालतू रिस्की काम. लवकर हे बा तुम्ही तिकीटचे पैसे द्या तुम्ही. पैसे द्या तुम्ही, नाही द्या बा ड्रायव्हर साहेब, म्हणलं हे बा थांबा, गाडी थांबा जरा. हे याच्या जोड राजा तिकीटचे पैसे नाही म्हणते बसले आपले. फोन घेऊन चालले का? उतरा म्हणलं तुम्ही, खाली उतरा, खाली उतरा भाऊ, खाली उतरा लवकर. माझी नोकरी गमावता का? काय राजा हो, दलाची माणूस किती दाखवा, देतो ना तुमचे पैसे. तिथं गेल्या बस स्टँडवर गेल्या देतो ना तुमचे पैसे. अरे आमच्या मागे तोला लागले होते राजा, आमचे सगळे कपडे पैसे सगळं घेतलं ना त्यानं. म्हणून तर राजा आमच्या पैसे नाही. तुम्हाला देतो ना आम्ही बस स्टँडवर गेल्यावर. अरे पैशाची काहीच कमी नाही ना मापाशी. अरे भाऊ, हे बा लय फंड आहे लोकांचे. हो, काहीच्या काही सांगते तुम्हाला, सांगू नका तुम्ही. हो, पैसे हे बा 13 26 रुपये झाले इथपर्यंत तुमचे. पुढे कोणता स्टॉप आहे तुमचा तेही सांगून नाही राहिले तुम्ही. लवकर हे बा आहे का पैसे, बसा नाही तर निघा इथून. सगळेच घेतले ना खिशातले काढून, आमच्या मोबाईलला सहित सबंध हिसकून घेतलं त्यानं. म्हणून तर आमच्या पैसे काहीच नाही, नाही तर फोन पे मारले असते तुम्हाला. जेव पाहा ज्ञान तिथपर्यंत घ्या ना पुढच्या स्टॉपपर्यंत. कुठं बाबा पुढे गाडी चेक झाली तर का घरी जाऊ का मी? मग तुमच्या तिकीट काढायला का आता मी? इतका पगार आहे का मला? मग आमचं घर नाही चाललं तर आमचं आम्हाला माहिती. या बा तुम्ही, या तुम्ही दुसऱ्या याटून या, याटून. ड्रायव्हर साहेब करा, सुरू करा, चला लवकर. अरे बापरे, मुत्तस्वामी आता कसं जायचं म्हटलं घरी? काय करायचं, काही आता मार्ग शोधा ना तुम्ही. आता सगळं माझा मोबाईल हरवला, तुमचा हरवला. कसं करावं आता, काय करावं? दादा हे बघ, काही ना काही मार्ग निघणच. हो, फक्त आता लगाची ताणले लागले हो ना, तिथून पासून पाहिलं ताणच लागले. आता इकडे तिकडे एखाद्या वावलात नाही, आपण पाणी गिनी पिऊ आणि मग पाहू एखादी याटो गिटो पाहता येते कसं बी चाललं जाऊ. एखादं तुला शर्ट पण पाहिजे रे, इतक्या उन्हात. आता सांग बरं किती चटचट ऊन लागत असेल. रे चटक्याचं काही टेन्शन नाही मला, पण तुझ्या जीव वाचला हे महत्वाचं झालं. हो, त्या तोलाच्या तावलीतून आपण पळालो, लय झालं हो ना. काही गोळ्या झाल्या होत्या हो ना, तुमच्याच तर कामाला असते म्हणजे ते. ती चाचा भतीजी आहे तर आमच्याच कामाला असते, पण त्यानं असा दगा फटका केला, माझ्याकडून पैसे काढून माझ्या पप्पाला फसवत होती ते. आता जाऊ दे, पण आता बरं झालं हो, आपण त्याच्या तावडीतून सुटलो. हो, जमलं, एसटी सापडली, बरं झालं. चाल मग आता इथं वावल दिसू लागलं तेव्हा ती गिल दिसते तिथं. हो, तिथं पाणी गिल पिऊ. चाल मग चाल. बाबा पाणी तरी भेटला, आत्मा शांत झाला. पण म्हटलं मला खूपच खराब वाटते, तुला शर्ट नाही एकही नाही. इतकं उन्हात चटचट. मुत्तस्वामी काय कसं करा म्हटलं आता. एखाद्या ठिकाणी बसावं लागेल सावलीत आपल्याला. काय करता? वलच्या आपली काळजी आहे ती काय पाहिलं, कपडे वाहू घातले कोण व्हायचं, बहुतेक आपल्यासाठी घातले वाटते. धुना धुतलं, बाई कुठे गेली काय मी. कोणी आहे का इथं? कोणी आहे का म्हणलं? घरी आहे का कोणी? कोणी वावलात कोणी आहे का म्हणलं? अरे बापरे मुत्तस्वामी, इच्छा घेतं कर बाबा शर्ट तू. काय कळतं? योग चांगले आपल्याला, बरं झालं वाहू घातले कोण व्हायचं. काय घेत नाही तर कळतं काय मग? घेतो एक शर्ट मी, सटकन निघून जाऊ इथून. तू हे पुढे, मी आलोच मागून. बापरे मुत्तस्वामी, खूप हिंमत केली बा तुम्ही. हो ना, कोणाचे कपडे आणले आता, त्याला किती पैसे देते. बरंच बरं आहे बाबा. दादा माझं तर खूपच हसायला येत आहे मला. आता कळतं काय म्हणलं? उन्हीत मेल्यापेक्षा आता जाऊ दे बा तिकडे, काही म्हण आता तू काही कर, आता काय करावं. बरोबर हो ना, पण म्हटलं आता कसं काय घरी जायचं म्हटलं. भूकही खूप लागली रे. इतकी भूक लागली ना, काय सांगू तुला. बापरे, जमते वाटते बिंदू. लग्न आहे वाटते बा इथं, कुठं होतं हे आवाज येऊ लागला डीजेचा. ढोल ताशे येते, बहुतेक नवलदेव आला वाटते. हो, 1:30 वाजू लागला. हो, बहुतेक आता लग्न लागायचे फिकलीत असं. हो, बस तिथंच आता काहीतरी बजेट बसवावं लागते आपल्याला. तर पण ते ओळखीचे ना पार्टीचे, ते म्हणतील कुठून आले तुम्ही, कोण? काहीच नाही सांगता येते काही बी. मावत बघू म्हणून लागेल नवलदेवाचा, इकडला तिकडला काहीतरी सांगाच लागेल ना. आता काय करतं, भुकीच्या मुले काय करा. चाल आता चाल. धोको धोको चाल. नमस्कार नमस्कार म्हणलं. नमस्कार नमस्कार नमस्कार. लय उशीर केला पाहुणे बा. कुठचे पाहुणे तुम्ही? कुठचे म्हणलं? कुठचे म्हणा नाही का? हो, लक्षात नाही. त्यांना बटवाली नाव दिसलं होतं. बटवाली जावा मी. बटवाली असं मुलीकडचे आहे का तुम्ही? हो ना, तेच तर म्हणलं ओळखीचे नाही. हो, बऱ्याच उशीर आले. काय सांगा तुम्हाला, आमचं गाडी आहे का नाही. हो, मधातच प्रॉब्लेम आला. हो, बॅटरीचा. हो, एसी सुरू ठेवली आणि गाडी बंद पडली. हो, चालूच होई नाही. मग शेवटी एसटीनं आलो आम्ही. हो, म्हटलं जाऊ द्या गाडी तर पाहू आता. बॅटरीवाल्याला फोन केला. चला म्हणलं, हो लवकर आपलं लग्न हातात लागलं पाहिजे. हो, पण झालं अटक वाटते, लागलं नाही. अरे दादा, लग्नाचं नाही ना हे. हो, म्हणलं पाहिजे मला सांगितलं. हो, ते हे आहे म्हटलं वास्तू घराचा. हो, जा जेवण करा, सटकन निघून जा. हो, मी त्यातला जा. आता लोक होते नाही इथं ते. मला वाटलं बा इकडे तिकडे हात घेऊन धुवायला गेले असं. मी पुढे ऑर्डर गिर्डर लावली, सगळं झालं. तरी याचा पत्ता नाही त्याचा. मग एक मसाला पापड खाऊन गेले, मट्टा पिऊन गेले. तेच तर म्हणलं कुठं गेले. मी तुम्हाला विचारलं कुठे दिसले का बा? काय पण राजा, लोक खाऊन चालले तरी तुम्हाला माहित नाही राहत. काय सर्विस देऊन राहिले तुम्ही, कसं काय करून राहिले? हिंगा आता थाल्या लावल्या आणि माणसाचा पता नाही. पैसे ते ध्यान ठेवलं पाहिजे ते कुठं गेले, काय गेले. असं कोणी ऑर्डर देणं चाललं जाईल आणि तुम्ही आपले बसले तिकडे करत. काय राजा मामी ते मारते अगो का कुठं गेला असेल ते. एक फोन लावा तुम्ही. कुठं आहा बरं तुम्ही? हो, हे याचे पैसे कोण देईल मला? कुठं गेले तुम्ही? नाही असं का सोडतं मारतेले. आता फोन लावतो मी. त्यांना ऑर्डर दिली ना, बरं ठीक आहे, त्यालाच लावतो फोन मी. 1 मिनिट. का कोण भरणार आहे पैशाची?
काय कसं हो राजा काशीनाथ भाऊ हो ना इथं आता किती वाट पाहायची कुलप लावून आहे सगळे आपल्या वाटलं इथं तरी असं एवढीच आशा होती बा हो ना आता इथंही नाही ते हो काय गमतीची लाल होती वाटते आपली नाही हो माहीत समजा हो काय कसं काय करावं राजा मोठा फसला पण माणूस पण आता लग्न आहे माझा माणूस तू असे पोट्टेला भडकून देणं हिंदी हे कामं नाही तू आता पहिले दिवस नाही हे मजाकीच्या गोष्टी नाही असा विषय गंभीर आहे नाही मग आता हे सासरवाडीला तुला माहीत झालं फालतू पेपर माहीत झाली पोलीस स्टेशनला गेला ते आला का तू ये ना उद्या जमा होशील नाही का मग किती आता खराब काम आहे आमचा काही विषय नाही आमचं काय नाव येणार आहे पण तू ये पाहिजे तू हो तुझी गाडी सापडली का नाही मग असे कामं नको करत जाऊ तू असे हो ना पण माणूस वाटत नाही राजा तसा चेहऱ्यावर वाटते तुम्हाला असं इतकी हिंमत असेल म्हणून याची बासरीच्या वर कार्यक्रम केला त्यानं 2 गाणे नाही वाजवले घेऊन नाही पळाला सांगा बा आता किती हिंमत त्याची राजा हो ना फोनही नाही करत लेखाचं हे लक्ष घायला फोन करून राहिला आता थांबा 1 मिनिट बोला लक्षण भाऊ काय होतं काय म्हणते अरे काय म्हणजे इथं ऑर्डर दिली ना बा तुम्ही रे 4 प्लेट भाजी ते तंदुरी ते सगळं घेऊन आलेत ना ते 4 मसाला पापडा ते मट्टा पिऊन गेले कुठं तुम्ही आता कोण आलं काय कोण आलं काय यायला पापडाचं पडलं अरे पापडाचे पैसे देतो ना भाऊ हो आता आम्ही सध्या कामानिमित्त इकडे अर्जंट फोन आला आम्हाला जरा जाणं होतं इथं एका जणाला ब्लड द्यावं लागते हो त्या कामानिमित्त आलेलो आम्ही बोला का ब्लड द्याले काही नको सांगत बा फकडा नका मारत तुम्ही हो मुकाड्याने याचे पैसे बिल पे कर तू हो हे आता भाज्या कोण खाणार आहे ते भाज्याचे ते सगळे बिलून ते 1350 बिलून राहिलं हो लवकर पाठव म्हणलं ते काय हो लवकर आता म्हणजे त्या भाज्याचे पैसे घेता का काय राजा ते पापडाचे ते मठ्ठे दिले असते बा 160 रुपये करा वसूल आता हो देतो पाठवून देतो बा देतो काय भाज्या आम्ही खाऊ का मग 1350 रुपये बिल झालं पाठवून दिलं लवकर ठेव फोन ठेव पैशाला कमी आहे का तुमच्याकडे आता तल्ले आपले नंग करून राहिले टाकतो 2 मिनिटं ना हो कल नका करू ठेवा काय फुकट बिल देणं आलं म्हणलं आता हो आता काय करायचं शंभर भाऊ काही मार्ग याच्यातून हो काही सांगा राजा काही अनुभव असेल तर आता अनुभव म्हणजे आम्ही असे कामं केले का बरं हो 90 मारले सर आम्ही काही पण असे कामं नाही केले बरं आम्ही हो फालतू मग आता काय करू काय म्हणलं मग मी हो मला उचलते राजा ते आता हो 8 वाजेला कुठून आणून द्या म्हणलं त्या हो संत्याचा फोनही नाही लागत करू काय नाही मी काय सांगतो मारती याच्यातून फक्त एकच माणूस तुला काढू शकते हो ते म्हणजे शिवलाल टोयगोटी हो आपला अध्यक्ष आहे ना हो 100% याच्या कानावर टाकतो गोष्ट फोन लाव द्यायले म्हणा असं झालं बाबा ना हो अशी गलती झाली काय करावं काय म्हणा आता राजा नाही का अशा गोष्टी एक तर देवदास भाऊ सांगितलं असतं हो ते तर खेटरानच घेते मला नसते कामं तूच लावा करणार आहे म्हणून हो ना एक तर आता ते शांताराम भाऊ म्हणून असे कामाला नको सांगू हो करा लागेल तर आता शिवलाल भाऊलेच नाही का इचुकाटा अध्यक्ष त्यालाच करतो तेच आहे बा याच्यातून बाहेर काढून तुले हो नाही ते बा तुला उचलते ते बरं लावतो मग फोन द्यायले पाय तो काय म्हणतो असं झालं बा म्हणतो आता काय करू सांगा का मारुतराव काय गडबड बोला काय म्हणता शिवलाल भाऊ लय आपदार राजा मावर गयाला फाशी आली पाहिजे आता काय करावं समजून नाही राहिलं तुम्हाला फोन लावला बा हो काही मार्ग काढा म्हणलं याच्यातून काय झालं रे पहिले अरे पा मी काय म्हणतो एवढा डॉन सारखा माणूस राहायचा तू मारती डॉन तू काय भरला म्हणलं अरे शिवलाल टोयगोटी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत तुम्ही टेन्शन घेऊ नका हो काय झालं मला सांग ना तू काय अडचण आहे नाही ते हॉटेलला धमकी दिली मले हो उचलतो म्हणे तुले नाही तर तुझं घर तरी पाळतो म्हणे बुलडोजर हो म्हणून म्हटलं काय करावं राहिजे काही मार्ग सांगा बा आता हॉटेलीचं कायला पंगा घेतलाय ना अरे हॉटेलीची कायला पंगा घेतलं तर काय झालं काय हुद्दत झाली कुठं कायची भानगड कायची आहे म्हणलं गडबड काय विषय काय काही नाही संत्या नालायक वाहनाचं काही गरज होती का त्याला हो ना हॉटेलीची पोरगी राहायची त्यानं पाहून नेली काय माहीत बा किडनॅप केलं का काय मला समजून नाही राहिलं हो त्याच्यानं ते कसं मावर प्रेशर आला आता बापराजे संत्यान पोरगी नेली म्हणजे हॉटेलीची काय बोलून राहिला काही खोट्या गोष्टी नको सांगू तू हॉटेलीची पोरगी संत्यान नेली काय बोलून राहिला हो ना खोटं नाही बोलून राहिला मी खरी गोष्ट आहे नाही काय सांगा तुम्हाला बापरे लय हिंमत केली रे शिवला हो पाय बरं आता हे काय सांगून राहिलं का मला तर खरं नाही वाटत राहिलं जाऊ दे ना बा विचार करायला पुरत नाही काय जमान्यात होईन या काही सांगतात हे बा मारुतराव हो मी काय म्हणतो तू काय काय भरून राहिला मग तुला धमकी द्यायची काय गरज त्याले ते जाणे त्या संत्याला जाणे काय करायचं ते मला काय फोन करून राहिला म्हणा तू तसं नाही शिवलाल भाऊ माझ्या गिरेमान खराब म्हणा आणि मी त्याला गाडी दिली हो गाडी लगा नाला कोणाच तिथं नेली तर त्याला ते ट्रेस झाला नंबर कॅमेऱ्यात म्हणून त्यानं मग ओळखलं हे याची गाडी कशी काय बा मग तुला सांगतो म्हणे आता 8 वाजता आज जर पोरगी आलं नाही म्हणे घरी ते संतोष टुकटुक आहे हजर कर म्हणे नाही तर तू आण मी आव म्हणे हो आता घर पाडतो म्हणे तू आता जेसीबी घेऊनच येतो म्हणे मी गावात येते ते हो पाहू आता त्याचं काय तर पहिले मी काय म्हणतो त्याचा फोन आला का संत्याचा काही संपर्क झाला का अजून तर काही संपर्क झाला नाही त्याचा मोबाईल बंद आहे बरं ठीक आहे ना तरी हे बा तू काही लोड घेऊ नको हो तू सध्या गावात जाऊ नको आपलं बळभाऊ आहेत ना हो तिथं राह तू सध्या जा फरार झाल्यासारखा आणि त्या बुड्याला सांगून दे फोन करून घरी थांबू नका म्हणा हो म्हणजे मग कसं घरी नसल्यावर काय शान आहे त्याची करायची हो तुम्ही फक्त गावात येऊ नको आता रातभर तरी हो मी करतो हँडल काही विषय नाही ते आला संत्याचा फोन तर मला फोन पहिले करतो काय प्रकरण आहे खरं मला सांगतो नंतर आपण पाहू त्याच्यावर काय विचार करायचा ते हो बिलकुल फोन करतो तुम्हाला मी हो आता मी सध्या मग जवळबाजीत थांबू का मग ते कुठे थांब पण कसं आहे संपर्कात राह माया हो फक्त गावात जाऊ नको काय ठीक आहे ठेवतो मग पाहिजे म्हणून शिवलाल भाऊ कसं तरी निपटं जा बा आता
अरे काहीच नाही होत, मी हो ना, तू घाबरू नको. हो घाबरायचं नाही अशा याच्यात नाही. माणसानं कसं खंबीर राहायला पाहिजे. विषय किती काही गंभीर असो. आहे ना शिवलाल भाऊ, मग काल लोड घेऊन आला तुम्ही. आता संत्यात जवायला फोन करतो, टच मारून देतो तिकडे पोलीस स्टेशनला. काही वार्ता आली का पाय तुम्ही. रिपोर्ट गिपोर्ट द्यायला काय, त्यांना काय केलं काय नाही. सगळं मी हे हँडल करतो. तू काहीच टेन्शन घेऊ नको. आहे ना शिवलाल भाऊ, ठेव मग आता. कुठं आपण हे हातावर हात देऊन बसता म्हटलं. हो त्याची वाट पाहत आता आणून मग आणून 4 घंट्यानं आणून. मग आता काहीतरी आपल्याला हातपाय हलवा लागेल का नाही. नाही तर मग कसं महाराष्ट्राची बॉर्डर सोडून जर तिकडे गेला मग बसा लागेल आपल्याला. हो काय सांगता येते आता कुठं रोग जाते काय नाही. कमीत कमी पोलीस स्टेशनला रिपोर्ट दिला असता. जागजागी नाके असते कुठं अडवला असता. म्हणून म्हणलं काहीतरी त्याचं कोशिश करा ना. अरे आता 2 घंटे नाही तिले आता जाऊन इतक्या लवकर तक्रार ते घेईल का. अरे येईल म्हणून कुठं बाहेर गेली असन. असं होईल ना. ते जरा थांबा लागेल ना आपल्याला. टाईम तर द्यावं लागेल ना 5-6 घंटे. तोपर्यंत येईल ते. मला गॅरंटी आहे. मारुतराव धुटके कोणत्या हालतीमध्ये त्याला घेऊन येईन ते. आहे ना वाटते तेवढं सोपं नाही ना प्रकरण. विनाकारण कसं आहे हे का मग हाताबाहेर गेलं ना तर आपल्याला मग आवरला जाणार नाही बरं. हो ते पोरगले छत्र दिसून राहिलं मला. हो बासरीतून 2-3 गाणे वाजवले तर आपली पोरगी म्हणलं इतकी भामावून गेली ना. तिला वाटते इतकं मस्त गाणं वाजवते बा असं तसं. आजकाल काहीच सांगता येत नाही. आजकालचे पोरं फ्लॅश मारते तर अशा पोरी जायत अटकते. म्हणून म्हणलं तुम्ही काहीतरी लवकर कोशिश करा. तेच तर त्याच भेव लागते ना. आजकाल लोक कसं आहे स्टाईल फाईल मारते जराशी. खिशात दमडी नसते बरं. हो पण पोरीला फसवून टाकते. धाब्यावर नेणं इकडे तिकडे आणि मग वसुल्या करते. तर असं आहे ना. ते लय प्रकरण होऊन राहिले ना. हो ना. आता वाचतोच ना आपण पेपरला अशा घटना. बरं पाहतो मी. मला वाटतं खाजोडीला फोन लावा लागेल जरा नाही का. काहीतरी सल्ला घ्या लागेल त्याचा. हुशार माणूस आहे. हो काहीतरी मार्ग काढन. तसं करा. हो ते कसं आहे काही ना काहीतरी आपल्याला मार्गदर्शन करते ना. तुम्ही त्याला फोन कॉल करा आणि त्याला म्हणा बा असं झालं काय करावं. बरं पाहतो ना मी. हो हे रामपूरवाले यावेळेस सोडत नाही मी आता. येईन लय मोठं म्हणजे हात टाकला. हो हे संतोष टुकटुकीले बा तू म्हणा फक्त दिस मला आता मापुड्या. हो तुला खोलीत बंद करून नाही मारीन नाले का. हो नावाचा हटेल्या नाही आता यावेळेस. मागं वाचला तू आता नाही वाचणार तू. ते नंतर करा काय करायचं ते. पहिले आपल्या मुलीचं काय होते ते पहिले पहा. हो खाजोडीला बोलला. का खादोडी साहेब चला ना, काऊन इकडे आले म्हणलं. हो काय आता अर्धा घंटाच आहे. मग ब्रेक कसं जेवण करायचं. चला ना, काऊन थांबले. नाही ते कसं शिवलाल टोयगोटे सकाळपासून 9-10 वाजतापासून पाहून राहिलो मी त्याले. कसं काय आहे म्हणलं ते. हो काय मालटाल घ्यायला आलं का काय आलं. तुम्हाला भेटलं असेल ना. ते का अरे बाबा ते सकाळी येऊन बसलेला आहे. हो ते आलं पाहिले मार्केटला येईन. हो बहुतेक उद्यापासून ते काही खरेदी सुरू करतो म्हणे बा. हो आपल्याला काय ऑर्डर टाकतो म्हणते का खरेदी करतो त्याचं त्याला माहीत. मला म्हणे ते म्हणे पाहिजे म्हणे आता उद्यापासून आपण माल खरेदी करून राहिलो म्हणे. माल देत जा म्हणे आपल्याला. हो असं काहीतरी चालू आहे त्याचं. हो आता तिकडे तुरीच्या मार्केटकडे गेलं ते. नाही का हसाची पोय आता सांगा आता. हो का घरी वावर इकडे का ना मग आम्ही. हो ना आता एवढी जर खरेदी करायला ती हिंमत लावून राहिलं. आपल्याला का म्हणा 2 ट्रक माल घ्यायची अवकात नाही म्हणा ती. येऊ द्या ना काही उतरते मार्केटमध्ये ते. काही करू राहिला म्हणलं सुरू ते. आता 1-2 दिवसात करतो म्हणे ते. जरासं म्हणजे पोझिशन पाहायला आलं ते. हो काय आहे बा कुठं ऑफिस खोलाचं असं तसं चालू आहे त्याचं जरा. फायदा म्हणलं हो सावध राहायचं त्याच्यापासून. हो माल देऊ नका दिले. हो नाही ते बा एका दिवशी सगळ्याला फिटून चालला जाईन ती. पुरं मार्केट लाईन खलास करून देईन ते. पाहिजे त्याला घुसू नका देऊ अंदर. तेच म्हटलं. हो जा आता करा तुम्ही. हराशा बोला जा. आता कोणाचा फोन आला. हा तुम्ही आलोच मी. हो कोणाचा फोन आहे पाहतो. बोलते घेऊ आले शरबती घेऊ आला. चलो खाने का घेऊ. चलो 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 गुप्ता शेठ चलो दिनेश शेठ चलो चलो. म्हणते हटेल साहेब. बोला ना हटेल साहेब. बोला काय म्हणत होते. हॅलो खादोडे साहेब मी काय म्हणतो. हो थोडं 10-15 मिनटं काढता का तुम्ही. घरी येता का म्हणलं तुमच्या. हो मी आलो असतो भेटायला. थोडं महत्त्वाचं काम होतं तुमच्यासोबत. हो जरा लय मोठ्या कठीण प्रसंगात आहो मी. थोडं तुमचा सल्ला घ्यायचा आहे मला. आता हे कायच्यात फसलं म्हणा. हो ना हे सोने घेण्यात तर नाही म्हणा बाबा. नसतं ताप लावते का डोक्या मग. बरं येतो ना मी घरी. हो आलोच हो बस आता तसा ब्रेकच होऊन राहिला. हो येऊन जा घरी तुम्ही. हो आलोच मी 10 मिनिटात. पण आता सांगायची गोष्ट आहे का 2 घंटे होऊन झाले म्हणता घटनेले. आणि आता मला तुम्ही सांगून राहिले कानावर टाकता. आता लोक ते जमा केले असतील कायची. असं कसं काय पाहून नेऊन राहिला ती. किडनॅप केलं का पाहून नेलं का पाहून गेले काय झालं काय नेमकं. तुमचं काही लक्ष आहे का नाही म्हणलं काही घरात. आणि आता हे चाचा भतीजा आहे हे आहे सगळे हाताखाली माणसं आहे. तुम्ही आतापर्यंत काहीच नाही केलं म्हणता. हातात हात देऊन बसले. अरे वाटलंच नाही ना मले. येळा बनून पेळा खाऊन राहिला म्हणून. मग आंब्याची पेटी दिली त्यानं काय. मोबाईल नंबर नेला काय. आणि ते गाडीनं बरोबर त्यानं सेटिंग बसवलं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे चाच्या भतीजाले त्यानं त्याच्या सहित किडनॅप केलं. मापुरी सहित 3 जणाला नेलं म्हणते त्यानं. हो ते मायाच ओमनीत. हो सांगा बंदूक लावली म्हणजे कानाल्या दोघायच्या चाच्या भतीजाच्या. आणि तिघही त्यानं बिलकुल कुठं भूतवाडीले. हो तिथं नेलं म्हणते. मग तिथं नेल्यानंतर तिथून लगायचं ते घेऊन पळायला म्हणते. हो आता पोरगी कशी काय गेली आता हे खोटं सांगू राहिले खरे सांगू राहिले. हो तर त्याच्या भतीजाले म्हणजे चुकांडा देऊन ते पळून गेले. हो तर तिथून आता मग पुढचं काय झालं हे काही मला समजलं नाही.
हो म्हणून म्हणलं मग आता मी ते खोल फिटिंग केली, कॅमेऱ्यात पाहिलं, ते गाडी दिसली याची मारुती धुटकेची, त्याला फोन लावला, तू त्यातला सूत्रधार आहे बा, लवकरात लवकर काय आहे काय नाही मला सांग तू. हो त्याची लट्टावली म्हणा, पण अजून काही त्याचा मेसेज आला नाही. नाही नाही, अरे फोन करणारच नाही ते आता. फोन नाही ना, मेसेज नाही दिसणार नाही तुम्हाला डोळ्यात ते आता. हो फरार होते ते 100% झालंय म्हणा ते. आता कुठच्या कुठं पोहोचलंय ती. म्हणून म्हणतो कसं आहे, याईनं जे रचलेला प्लॅन आहे पुरा, हो हे फुसलावून तुमच्या पोरीला नेलं त्यानं, किंवा किडनॅप केलं, दोनपैकी एक काहीतरी आहे. हो तर आता तुम्ही एक काम करा, हो याचा सरळ सरळ रिपोर्ट देऊन द्यायचा आपल्याला. हो याला पोस्कोच दाखल करा याच्यावर. हां याला अंदर म्हणजे याची जमानत नाही झाली पाहिजे, हो टुकटुकीची, आणि त्याच्याबरोबर ते मारुती धुटकेची अजून 2-4 जण येत असेल त्याची बी. सगळे सपास करून टाकू आता रामपूरवाले. आता लय झालं यायचं. बस एवढं काम करायचं, म्हणजे पोलीस स्टेशनमध्ये जर माहिती दिली लवकरात लवकर अटक तरी करतील. कुठं सापडले, कुठं पेपरले इकडे तिकडे व्हॉट्सअपवर मेसेज व्हायरल करून टाकायचा. हे बा दिसले कुठं तर सांगा लवकर. इतकं बक्षीस, 50,000 बक्षीस जाहीर करा जाऊ तिकडे. ना पण शेवटी नामुष्कीचीच कारण आहे का नाही. हो जर आबीत झालं लवकर, या धुटक्यानं जर आणून घातलं तर ठीकच ठीक. कारण की त्याने धमकी दिली ना मी तशी, 8 वाजेच्या आत तू लवकरात लवकर घेऊन ये. ना हे बाई रामपूरवाले धमक्याला आवडत नाही तर. हे शिवलाल हे बार देणारे लोक आहेत ना तिचे. मग ते तर म्हणून घेऊन जाय तू, जाय तिकडे बिहार उत्तर प्रदेश तिकडे जाय पोहून जाय. मग असे लोक आहेत ते, म्हणून यायला अडवा लागते आपल्याला. त्याशिवाय आपला पर्याय नाही दुसरा. रिपोर्ट देऊन द्या, घासून द्या याच्यासारखा. याने किडनॅप केलं म्हणून किडनॅपची केस दाखल करा, मग पोस्को दाखल करू लागा. जाऊ द्या, मुलीचं वय किती आहे, सज्ञान आहे का अज्ञान आहे, समजा 18च्या वर आहे का. हो ना, पण अल्पवयीन नाही ना आपली मुलगी. हो 18 वर्षाच्या वर असल्यामुळे कसं आहे, हो थोडंसं आपले विचार करावं लागेल का नाही. हो बाकी ती अडचण आहे बरं. हो कारण की कसं आहे, सज्ञान झाल्यावर आपलं काही चालत नाही मायबापाचं. आपण जरी त्याला आतापर्यंत म्हणजे खाऊ पिऊ घातलं, शिक्षण दिलं, सगळा खर्च केला, पण 18चं झालं की ते हातावर करते. मी जे करीन ती माझी पूर्व दिशा. हो मायबापाचं काहीच चालत नाही. राजा तेच तर मला हे वाटते की बा मायबाप इतकी करतात त्याचं, आणि त्याचा अधिकार चालत नाही. किती म्हणजे माणसाला खराब वाटते. हो ना, आता आपण त्याला नाही 2 थापडाही मारू शकत नाही. हो ते म्हणून ते पूर्व दिशा ऐकाच लागते. मग काय करता, कोणी कलेक्टर आला तर म्हणते ते पुढचा व्यक्ती 18 वर्षाचा आहे बा, आम्ही काहीच करू शकत नाही. तेच आहे ना, म्हणून म्हणलंय पा, हो तुम्ही किडनॅपची केस दाखल करा. किडनॅप केलेला आहे म्हणा, लवकरात लवकर शोध लावा आणि तुमच्या मुलीला लवकर घरी घेऊन या. मग ती त्याला सटके, मग पोहोच त्याचा कार्यक्रम. ते तर करतोच मी त्याचा कार्यक्रम. फक्त ते आपली मुलगी घरापर्यंत आली हो की मग सांगतो त्याला काय आहे झटका. हो आता हिशोबानं मग काय रिपोर्ट द्यायचं कसं करावं. थांबा मग 6 घंटे. असं म्हणतात मग 6 घंटे थांबू आपण. हो नंतर मग काय ॲक्शन घ्यायची ती घेऊ आपण. हो तुम्ही रामपूरला जा सरळ सरळ त्या मारुती धुटकीच्या घरी. त्याचं ते कोणता टुकटुकीचा जवळ आहे तिथं, त्याला बी बोलावा. तिथं मिटिंग घ्या 4 लोक घेऊन, आणि लवकरात लवकर तुम्ही जर नाही केलं म्हणा तर तुम्ही आहो आम्ही म्हणा. हो लेका देपा, तुम्हाला जे वाटलं ते करा मग. हो विशेष नाही. नाही नाही, आता तर मग आपण नाका तोंडात पाणी घातलं आहे ना. हो आता नाही सोडत येईल. मी फक्त आता एक इंटिमेशन देऊन येते येईल 6 वाजेपर्यंत लवकरात लवकर काय करायचं ते करा म्हणतो आता. ठीक आहे मग तिथून जाऊन येतो मग आता, आणि पाहतो मग. जा मग. हो ठीक आहे मग, करा काय करायचं ते. बाकी मग 6 नंतर आपण काय करायचं ते पाहून घेऊ. काहीच माहित नाही ना मला राजा. हे तू सांगून राहिलं हेच आता माहीत. मग काय तर हे मारते फालतूचे कामं करते ना, अगाऊ धंदे करते ती. हो आता म्हणलं आता काय करावं मग. काय हॉटेलला येऊन राहिला म्हणतं का, तुला आलता फोन आला का त्याचा. बाबा येऊन बसला ना ते कंदील बुडे तिथं. मग काय तर हो, मला तिथं वळाखाली दिसला ते. आम्ही आलो गाडी घेऊन, तेवढ्यात ते आला आपलं बुलेट घेऊन. तर मग मी म्हटलं काय झालं, तर असं आहे म्हणे कंदील बुडे तिथं. मी म्हटलं बसा तुम्ही, मी त्याला बोलावून आणतो. तुम्ही दरवाजाला कुलूप लावा आणि अंदर बसा एक परी. मागच्या दरवाजातून जा. म्हणलं बाहेर तर बंद दिसलं पाहिजे. बाबा इतकी आपत आहे नी. बरं बरं ठीक आहे ठीक आहे, मी असं करतो ना, बाहेरून लावून घेतो, अंदरून जातो तिकडून. हो त्या रस्त्याकडून मागच्या. तेच म्हणलं मग. हो मी सांगतो मग त्याला काय तर. हो भला त्याला दाखवायला आणतो. बाबा बंद आहे घरी, काही कोण नाही. हो बाकी मग माऊली भाऊली भेटतो, ते काय म्हणते पाहतो मग. हो जा तुम्ही अंदर घुसा, दरवाजा लावून घे. बरोबर ठीक आहे, पाहिजे बा निभोजं म्हणलं हे काय आहे तर. हो ना, नसतंच केलं मारते ना आता. हो तुम्ही सांगू राहिले हेच समजून राहिलं मला आता. हो बरं बरं जा आता, करा काय आहे तर. मस्त मग हॉटेल साहेब. हो, मीच आपलं संतोष टुकटुके जवळ बंडू कावरे. हो काय शिवलाल भाऊ आले होते घरी बोलावले. हो असं असं काय प्रकरण झालं म्हणे. हो म्हणून आता काय म्हणतं सांगा बा, तुमचं काय म्हणणं आहे तर. आता तुम्ही आहे ते नाही का. हो तर एक काम करा भाऊ, तुम्हाला मी माणुसकी समजून सांगायला गावात आलेलो आहो. हो तर ते मारुती धुटके तर फरार आहे, त्याचा बापही नाही, कोणीच नाही, घराले ताला आहे. पण तुम्ही आता शिवलाल भाऊनं बोलावलं म्हणून आले, चांगली गोष्ट आहे. पण मी तुम्हाला इंटिमेशन द्यायलाच आलेलो आहो. 8 वाजेपर्यंत मेवण्याला कॉन्टॅक्ट साधा, आणि माझ्या घरी माझी मुलगी आली पाहिजे सुखरूप. जर का काही झालं तर तुमचं पहा म्हणलं काय होईन ते काय. म्हणून म्हणतो तुम्ही माणुसकी खातर मला सहकार्य करा, नाही तर मग आपलं काय होईन तुमचं काय होईन ते आपण पाहू मग. नाही तसं सांगितलं मी द्यायले. कसं सोयऱ्या धाऱ्यात फोन लावा, इथं तिथं आले असतील तर हो, लवकर घेऊन या तसं बोललो मी द्यायले. बंडू भाऊ अजूनही तुम्ही फोन करा सगळ्याले, तुमच्या घरच्या बाईले सांगा इकडे तिकडे आले गेले का पहा, चेक करा, आणि लवकरात लवकर काहीतरी हो मार्ग काढा. कारण की कसं आहे, हॉटेल साहेबासोबत तुम्हाला माहीत नाही. हो तेच म्हणून राहिलो. नाही ते सगळं बरोबर आहे, मी फोनच लावून राहिलो. आता सांगितलं मा घरची ली म्या लावा इकडे तिकडे.
हो पण कसं आहे त्याचा म्हणजे फोन बंद आहे आणि एक तर कसं आहे हे मारुती धुटके आहे का नाही यानं त्याला भडकून दिलेलं आहे. हो त्याला उच्ची पट्टी दिली आणि मेवण्याचं त्यानं असं असं काम करून दिलं, गाडी दिली त्यानं स्वतःची. हो म्हणून म्हणलं मी करतो काहीतरी प्रयत्न, मी सांगतो समजावून. नाही नाही, ते कारण मला सांगूच नका. फक्त माई मुलगी कशी घरी येईन 7-8 वाजेपर्यंत हे तुम्ही पहा, नाही तर मी पोलीस स्टेशनला रिपोर्ट देणार आहो. सरळ सरळ तुम्हाला हे बा सगळं घर तुमचं जर अंदर नाही घालीन तर नावाचं नाही म्हणलं काय. हो आणि ते एक दिवस त्याला इथं येणंच आहे. जातीन कुठं ते का महाराष्ट्राच्या बाहेर जाणार आहे का देशाच्या. हां त्याला कुठूनही धुंडून आणीन मी. आणि मग काय हाल होईन तर मग तुम्ही पायसान मग. नाही हे बा तुम्ही थोडं थांबा, 8 वाजेपर्यंत कसं आहे थोडा रिपोर्ट द्यायची घाई करू नका. शेवटी कसं आहे दोघांची बी हे होते का त्याच्यात नाही नाव खराब होते ना. तर एक काम करा तुम्ही, जरासं 8 वाजे लोक आम्ही काही ना काही प्रयत्न करतो, कुठं गेले काय गेले त्याले सरळ सरळ तुमच्या घरी पोहोचून देतो. हो मुलीला काही होणार नाही, पोरगही चांगला आहे, तसं काही गैरसमजही होऊ शकते, काही नवीन प्रकरण असू शकते त्याच्यातनी, दुसऱ्यानं काही केलं असं याच्यावर नाव आलं. काही ना काही त्याच्यातून आपल्याला मार्ग काढायचाच आहे. आम्ही प्रयत्न करतो, 8 वाजेपर्यंत टाईम द्या आम्हाला. अरे काकाश्री तुम्ही हे बघा गाई देऊ नका त्या पोराची. किती खतरनाक पोरगा आहे माहित नाही ना तुम्हाला. बंदूक लावून नेला नाही यायले ती गाले. मग त्याच्या भतीच्यासारखे गुंडे यायले त्यानं धाक दाखवून तिकडे नेलं भूतवाळीले, तिथून यायले हकालून दिलं आणि पोरीले बंदुकीच्या धाकावर घेऊन पळालं, एसटीनं पळालं म्हणते. आता एसटीत बसून गेलं कुठं नाही कुठं ते. म्हणून म्हणलं तुम्ही त्याच्याशी कसाही करा आणि कॉन्टॅक्ट साधा. ती कुठं सोयऱ्या धायऱ्याच्या घरी गेलं असेल तर फारच चांगलं. लवकरात लवकर काय करायचं ते करा. 8 वाजे लोक टाईम आहे तुमचा. नंतर मी आहो तुम्ही आहो. सरळ रिपोर्टला देऊन देतो मी. जिकडे तिकडे वार्ता पसरवतो, कुठं ना कुठं हाती लागणं साहित्य. आणि मग हाती लागले की ती आहो मी आहो. मग काय करावं या संध्याचं नाही का. हो ना पैसे आल्यावर लोक काय करून नेम नाही का. हो ना 30 लाख रुपये आले, हो पोरीच घेऊन पाहिलं. हो ना हे झुमऱ्या यायची ताल नाही पावल्या जाऊ राहिले. हो काय होतील काय नाही. हे बा तुम्ही काही चिंता करू नका, मी पुरेपूर प्रयत्न करतो. आता या 2 घंट्यातच ते सगळं बरोबर होईल. हो तुम्ही शांत राहा फक्त. हो सगळं मार्ग निघत असते, जराशी शांतता ठेवा लागते. हो या तुम्ही, हो पाहतो आम्ही काय करायचं.